6-7 भाषांमध्ये छापण्याचं काम सुरू आहे। हे अनेक जी कामं आम्हाला शांतपणे जर करून मिळत आहेत तर मोर्चा कशासाठी काढू? हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत आहे त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन हा बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं ते आम्ही शांततेनं करू। ओबीसीच्या सुद्धा अनेक संघटना आहेत, कुणाला काय वाटेल कोणाला काय वाटेल, प्रत्येकजण लोकशाहीमध्ये ते करायला समर्थ आहे। आम्हाला वाटतं की आम्ही जे मागतो आहोत ती कामं होत आहेत। एवढ्या वर्षाची जात घडण्याची जी आहे मागणी सुद्धा पूर्ण झाली, हे काही कमी नाही आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आताच्या काही गडबडीमध्ये लक्षात नाही लोकांच्या आला, फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो। आणि जातगणनेमध्ये जे आहे पूर्वी 2011 आणि त्याच्या अगोदरच्या ज्या जातगणना झाल्या त्याच्यामुळे जात हा मुद्दा नव्हताच, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि बस संपला। पहिल्यांदा त्यांनी पुढे जात हा शब्द लिहिलेला आहे। आता हा जात काही लोक म्हणतात मग ते ओबीसीचा कॉलम कुठे, ओबीसीचा कॉलम कुठे? अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा प्रकार आहे। आता इथे माळी समाज आहे तो ओबीसीत येतो, बिहारमध्ये तो दलितांमध्ये आहे। तर प्रत्येक राज्याचे जे आहेत ओबीसीची नावं त्यांचे नंबर ते फीड करून तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सांगाल की मी माळी समाज आहे का सोनार आहे का कुंभार आहे त्यावेळेला आपोआप ते बटन दाबून जे आहे त्या जातीच्या मधलं ते त्याच्यातून ते ओबीसीमध्ये ताबडतोब ते जमा होणार आहे। तर ही सगळं आहे, पण आता लोक समजून घेतील तर। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जे कामं जे आपण समजावून घेऊ शकतो आहोत आणि मागणं पूर्ण तर बुगीच आपलं लढायचं, ज्या लढायचं त्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता। भटका किंवा ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल का? तर त्याचं उत्तर आहे टिकू शकणार नाही। आणि अशी शेकड्यानं उदाहरणं आहेत आमच्याकडे गेल्या 1-2 वर्षातली। त्यामुळे ओबीसीला जर त्या आरक्षणाचा फायदाच होणार नसेल तर ते आरक्षण काय कामाचं आणि ते कसं टिकलं सांगा बरं भुजबळ साहेब आम्हाला। भुजबळ साहेबांची अडचण आहे, भुजबळ साहेबांची अडचण आहे ते मंत्रिमंडळात मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांची भूमिका घ्यायला लागते का तसं सांगितलंय का हे बघितलं पाहिजे। पण आमचं म्हणणं आहे की आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, कधीही आमने सामने बसू विथ एव्हिडन्स आम्ही सरकारला दाखवून देऊ की कसं भुजबळ म्हणताय शासनाच्या विरोधात असणारा जरांगेंचा लढा माननीय छगनराव भुजबळांची आईमाई काढत होता, त्यावेळी आम्ही तरुणांनी आम्ही युवकांनी तुमच्या डिफेन्सला येणं आणि ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं, ओबीसींच्या घरावर दगडफेक होत होती, बलुत्या आलुत्यामधल्या नाभिक समाजाच्या धनगर समाजाच्या अनेक समूहाच्या लोकांवरती त्या बीडमध्ये घरं जाळली गेली, कुणी एखादी कमेंट टाकली तर त्याची आईमाई काढली जात होती, हाणमार केली जात होती, त्यावेळी आम्ही बोलायचं नव्हतं। त्यामुळं काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये मला कळत नाही। आणि भुजबळ साहेब मी म्हणतोय की आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, मी शेकड्याने उदाहरण तुम्हाला देतो। हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 सप्टेंबरला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीचा मोर्चा मुंबईच्या दिशेने